वर्धा के पिंपरी स्थित बजाज इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज में फूड पॉइजनिंग का मामला सामने आया है। हॉस्टल के 29 छात्र, जिनमें 26 लड़कियां और 3 लड़के शामिल हैं, बीमार हो गए। अभिभावकों ने मेस में बासी खाना परोसे जाने का आरोप लगाया है। वर्धा के पिंपरी स्थित बजाज इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज में फूड पॉइजनिंग की घटना सामने आई है। कॉलेज हॉस्टल में रह रहे 29 छात्रों की तबीयत अचानक बिगड़ गई, जिनमें 26 लड़कियां और 3 लड़के शामिल हैं। बताया जा रहा है कि सभी ने मेस में पनीर और मंचूरियन खाया था, जिसके बाद उन्हें उल्टी, मतली और दस्त जैसी समस्या होने लगी। इस घटना के बाद हॉस्टल में हड़कंप मच गया। छात्रों को पहले निजी तौर पर इलाज दिया गया और फिर जिला स्वास्थ्य विभाग की टीम ने उनका उपचार किया। अभिभावकों ने आरोप लगाया कि छात्रावास में मेस में बासी और खराब खाना दिया जा रहा है, जिससे छात्रों को स्वास्थ्य प्रभावित हो रहा है। मुलींची वारंवार घटना घडत आहे। मुलींच्या जेवणामध्ये अळ्या निघत आहे, काही असे पाखरं निघत आहे जेवणांमध्ये। वारंवार प्रिन्सिपलला सांगूनही ऐकत नाहीये। आता तर काल म्हणजे कॅटरेजवाल्यांचं आणखी काही बिझनेस आहे वाटते, बाहेर पण तो कॅटरेज चालवते। तिथलं वाचलेलं जे अन्न आहे त्या या मुलांना, हॉस्टेलच्या मुलांना जेवायला देते। या त्या कालच्या जेवणामध्ये म्हणजे असं भाजी आंबल्यासारख्या होत्या, तरी सुद्धा त्यात काही अजून पुन्हा फोडणी घालून त्यात काही टाकून मुलाला जेवण दिलं, पण त्या जेवणामुळे मुलांना म्हणजे बाधा झाला। फूड पॉइझनचं असं सांगितलं डॉक्टरनी। फूड मोशन मुलांना पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की फक्त प्रिन्सिपलला, कारण की हे कॉलेज टू कॅन्टीन चालते, तर याचं उत्तर सुद्धा ही आम्हाला प्रिन्सिपलला द्यावं। आणि मुलं वारंवार सांगत आहे की सर असं होत आहे, तसं होत आहे। मुलं महिनाभर हॉस्टेलमध्ये नाही राहिले, सुट्टी लागली मुलांना, तरी सुद्धा मुलांकडून महिनाभराचे पैसे वसूल करतात। एक दिवस सुद्धा एक्स्ट्राचं जेवण मुलांना देत नाही आहे। हातचं ताट सुद्धा तो कॅन्टीनवाला ठेवायला लावताय, तर हे कुठली मनमानी बा? बस आम्हाला तेच म्हणजे प्रिन्सिपल म्हणून पाहिजे। एक तर तुम्ही कॉलेजचं तर कॅन्टीन हटवा, मुलांना व्यवस्थित जेवण द्या। सकाळचा चहा नाही, नाश्ता नाही, डायरेक्ट 2ला जेवण, 2 आणि संध्याकाळी जेवण। हा कुठला नाही आहे? पैसे तर सारखेच घेऊन राहिले ना, 22 रुपये टिफिन घेऊन राहिले, हॉस्टेलचा खर्च अलग आहे। तर बस आम्हाला तेच पाहिजे प्रिन्सिपल कडून। आम्हाला मुलींना सकाळी चहा नाश्ता द्यावं, जेवण द्यावं, तेही चांगलं। बस आम्ही एवढीच प्रिन्सिपलला मागणी करतो। पण तरी सुद्धा सकाळपासून आम्ही इथे बसलेलो आहोत, अन्नाचा एक कण न खाता, आणि मुलांनीही एकही घास सकाळपासून जेवलेला नाहीये। एकाही शिक्षकाने असं म्हटलं ना सकाळपासूनच, आता तर जेवणाची व्यवस्था करून राहिली। आता वाजले किती, अजूनही मुलांच्या पोटात एकही अन्नाचा कण गेलेला नाही पेपर असताना। एवढी दूर व्यवस्था या कॉलेजची आहे। रात्री 9 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना इथे जेवण घातल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हगवण, उलटी आणि पोटात मुरडा येणे अशासारखी लक्षणं उद्भवून त्यांना रात्रीच्या वेळेला खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे नेल्याची बातमी आमच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी तशी प्राथमिक सूचना जी आहे ती जिल्हा आरोग्य विभागाला दिली। त्यानुसार आम्हाला ती कळली आणि तात्काळ आम्ही आमची जी साथरोग वैद्यकीय चमू असते तिला घटनास्थळी तिथे पाठवलं आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तिथील 3 मुलं आणि 26 मुलींची तब्येत जी आहे ती काल रात्रीला खराब झाल्याचं निदर्शनास आलं। त्यांना उपचार साधारणतः 5 ते 6 मुला-मुलींना IV फ्लुइड्स आणि रात्रीच्या वेळेला प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे देण्यात आलं आणि काहींना औषधोपचार देण्यात आला। ORS पॅकेट आणि इतर जे पाणी सल्ला जो आहे तो देण्यात आला आणि कुठल्याही विद्यार्थ्याला भरती करून घेण्यात आलेलं नाहीये। सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। मध्ये हगवण, उलटी होतं साधारणतः 10 विद्यार्थ्यांना आणि बाकी इतर 19 जणांना पोटामध्ये मुरड येणे। रात्रीच्या वेळेला आमच्या माहितीनुसार जे आमच्या टीमला सांगण्यात आलं शाळा व्यवस्थापनाने की त्यांना पनीरची भाजी आणि मंचुरियन वगैरे असं काहीतरी देण्यात आलेलं होतं। त्यानुसार 6 पाण्याचे नमुने घेतलेले आहे, आरोग्य विभागाची जबाबदारी असते आणि FDA ला कळवलेलं आहे, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन